नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। पैसे दिले नाहीत तर इथेच मुर्दा पाडेल अशी धमकी संतोष शर्मा यानं आजपर्यंत अनेक कंपनी मालकांना दिली आहे। उद्योजकांविरोधात MIDC कार्यालयामध्ये तक्रार करत ती मागे घेण्यासाठी 3 लाखांची खंडणी मागणाऱ्या संतोष शर्माला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संतोष शर्मानं आतापर्यंत 30 ते 40 कंपनी मालकांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून खंडणी घेत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचंही तपासात निष्पन्न झालंय। उद्योजक संजय महाजन यांनी तक्रार दिली, त्यानंतर त्यांच्या पूजा इंडस्ट्री विरोधात MIDC कार्यालयामध्ये शर्मानं अवैध बांधकामासंदर्भात खोटी तक्रार केली होती आणि ती मागे घेण्यासाठीच 3 लाखांची खंडणीही मागितली। महाजनांनी नकार दिल्यानंतर त्यांना कंपनी बाहेर बोलावून घेत पैसे दिले नाहीत तर इथेच मुर्दा पाडेल अशी धमकीही दिली। कंपनीच्या बांधकामा ठिकाणी कायदेशीर कारवाईची भीती दाखवत 1 लाख रुपयांची खंडणी घेतली देखील आणि उर्वरित 2 लाखांची खंडणीची मागणी तो करत होता। त्यानंतर महाजन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी संतोष शर्मा याला ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्यात। पुढील तपास पोलीस करत आहेत। संविधान न्यूज, नाशिक।